Hello and welcome to Tawasmi Pain Solutions, your trusted partner in understanding and managing chronic pain. Hi, I am Dr. Sasmit Deepak Rotlikar, an international spine and pain physician practicing at Tawasmi Spine and Pain Clinic, Panji, Goa. आणि आज हांव तुमच्या मुखार घेऊन आयिल्लो आसा आमच्या ह्या बॅक पेन सिरीजाचो सेकंड व्हिडिओ. सायटिका म्हणजे कितें आनी हेका आमी कशे भशेन ट्रीट करपाक शकता. सायटिका म्हणजे कितें? खूपशे फावट आमी आयकलां आसतलें की लोक आमकां सांगतात की आपल्याक सायटिका जाता. पण हे सायटिका म्हणजे एक दुयेंस न्ही. सायटिका म्हणजे एक सिम्पटम. जेन्ना आमकां कमरेन पेन जो स्टार्ट जाता तो कमरेंतल्यान चालू जावन पांयां मेरेन वचपाक लागता तेका आमी सायटिका अशें म्हणटात. सो हो सायटिका पेन जो आसता हेजे बरोबर आनी दुसरे सिम्पटम्स बरोबर येवपाक शकतात. फॉर एक्झाम्पल आमचे पांय मुयेपाक लागता, पांय जड जावपाक लागता, बर्निंग सेन्सेशन जावपाक लागता, पांयान सुयो तोपल्ल्या भशेन जावपाक लागता, पांयान मातशें विकनस आयिल्ल्या भशेन जावपाक लागता. सो ऑल दीज आर कॉल्ड एज न्यूरोपॅथिक सिम्पटम्स जे सायटिका बरोबर एसोसिएटेड आसपाक शकता. तर हो आसा स्पायनाचो मॉडेल. ही आमची लोअर बॅक ऑर सकयली कमर. हे जे आमकां दिसतात तेका आमी वर्टिब्रल बॉडीज म्हणटात ऑर मणक्याची हाडां. ह्या दोन्ही मणक्याच्या हाडां मदीं हे एक डिस्क आसता तेका आमी म्हणटात इंटरवर्टिब्रल डिस्क, जे एक शॉक एब्झॉर्बराचें काम करता. कांयशे अशा कारणां खातीर हे डिस्क डॅमेज जाता, डिजनरेट जाता आनी वीक जाता आनी त्याच खातीर ते डिस्क फाटल्यान हर्निएट जाता. जेन्ना ते डिस्क फाटल्यान हर्निएट जाता तेन्ना तुम्ही पळयलें हांगा फाटल्यांतल्यान ह्यो शिरो किंवा नर्व्स भायर सरतात. ह्यो नर्व्स कमरेंतल्यान भायर सरून आमच्या पांयां मेरेन वतात. जे डायग्रामांत तुमकां दिसता कमरेंतल्यान भायर सरून ते डायरेक्ट फूल पांयां मेरेन वतात. जेन्ना ह्यो नर्व्स कंप्रेस जाता बिकॉज ऑफ स्लीप डिस्क ऑर फॉर एनी अदर रिजन तेन्ना तेका आमी सायटिका म्हणटात. सो दिस पेन विच इज रेडिएटिंग टू द लेग तेका आमी सायटिका अशें म्हणटात. सो हे सायटिका डायग्नोज कशें करतात? आमकां कशें कळटा की आमकां सायटिका जाला काय ना? मोस्ट इम्पॉर्टंट इज हिस्ट्री. जेन्ना आमचे कडेन पेशंट येता तेन्ना आमी तेका कांय प्रश्न विचारतात आनी ह्या प्रश्नांतल्यान आमकां जाणून येता की पेशंटाक खरेंच सायटिका जाला काय ना. ऑर तो बेश्टो आमकां सांगता की हे सायटिका, बट पेशंटाक खुबशे फावट खबर आसना की इज दिस सायटिका ऑर नॉट. सो हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड इज क्लिनिकल एक्झामिनेशन. जेन्ना पेशंटाची हिस्ट्री आमची विचारून जाता तेन्ना आमी पेशंटाचे कांय टेस्ट करतात, म्हणल्यार क्लिनिकल टेस्ट करून पळयतात, ज्या लागून आमकां कळटा की पेशंटाक सायटिका आसा काय ना. नेक्स्ट कम्स टू सम इन्व्हेस्टिगेशन. सो इन्व्हेस्टिगेशनान कितें इम्पॉर्टंट? फर्स्ट इज एक्सरे. सो एक बेसिक लंबार स्पाइन एक्सरे आमी करून पळयतात, जेतून आमकां कळटा की ह्या जे गॅप जे आसा दोन्ही हाडाचे मदीं जो गॅप आसता द गॅप इज बिकॉज ऑफ द इंटरवर्टिब्रल डिस्क. वो डिस्क जे आसा ते आमकां एक्सरे दिसून येना आनी दॅट इज सीन एज अ गॅप इन द एक्सरे. खुबशे फावट आमी आयकलां आसतलें की खूब लोक म्हणटा आपल्या गॅप कमी जाला, गॅप चड जाला, गॅप पडला. लोकांक एक्झॅक्टली खबर आसना की हे गॅप वर्ड म्हणजे कितें. सो हो गॅप म्हणजे काय न्ही. जेन्ना आमी एक्सरे पळयतात तेन्ना एक्सरे फक्त हाडां दिसून येता आमकां. हाडाचो मदलो जो इंटरवर्टिब्रल डिस्क आसा ते केन्नाच आमकां दिसना. तो एक गॅप कसो दिसता. जेन्ना तो डिस्क दामता ऑर कमी जाल्लो आसता सायज तेजी तेन्ना तो आमकां दिसून येता की गॅप कमी जाला. सो दॅट इज वॉट वी कॉल एज गॅप दिसून येता. नेक्स्ट इज MRI. So MRI is one of the most important investigation for any patient जो आमको बॅक पेन घेऊन येता. Why MRI is important? आम्ही खूपशे फावट म्हणटा दोतोर MRI खरेंच गरजेचें. म्हाका खूब भिरांत दिसता MRIचो. खूब आवाज येता MRI करता आसतना, आपल्याक कितें जालें जाल्यार MRI. सो इफ यू गो टू सी MRI इज व्हेरी सेफ. MRI हितून कांयच रेडिएशन बी यूज जायना. सो MRI वर्क्स ऑन अ डिफरंट टेक्नॉलॉजी आनी हेच्या खातीर आमच्या बॉडीक कांय रेडिएशन बी एक्सपोजर आसना आनी MRI करून आमकां एक्झॅक्टली कितें कितें कळपाक शकता. आमकां कितल्या लेवलाचेर स्लीप डिस्क जाला, आमचे नर्व्स फाटले जे आसा ते कितल्या लेवलाचेर कंप्रेशन जाला, कितले एक्सटेंड कंप्रेशन आसा, वेदर मायल्ड कंप्रेशन आसा, मॉडरेट आसा काय सिवियर आसा. सपोज आमकां फाटल्यान जॉइंट्स इन्वॉल्वमेंट आसा ते बी आमकां केन्ना केन्ना MRI दिसून येता. फाटल्यान लिगामेंट्स असतात आनी कसले स्ट्रक्चर्स असतात, हे सगळे स्ट्रक्चर्स आमकां डिटेलान MRIचेर दिसून येता आनी एक्झॅक्टली आमचे खंय पॅथॉलॉजी आसा, एक्झॅक्टली आमकां खंय दुयेंस जाल्लें आसा ते आमकां MRIचेर दिसून येता. हे आमकां कळिल्ल्या कारणान आमकां तुमकां टार्गेटेड ट्रिटमेंट दिवपाक बऱ्याक पडटा. सो MRI करप हे खूब गरजेचें आसता फॉर अ पेशंट हू कम्स टू अस विथ सायटिका. सो सायटिका फक्त स्लीप डिस्का खातीर जाता ना. सायटिकाची बाकीची खूब कारणां आसतात. फॉर एक्झाम्पल पायरिफॉर्मी सिंड्रोम, sacroiliac joint dysfunction, inflammatory arthritis, post herpes neuralgia. सो हे खुबशे कारणां खातीर सुद्दां आमकां सायटिका टायप सिम्पटम दिसून येवपाक शकता. सो तो एक डिफरंट टॉपिक आमी बिकॉज व्हिडिओत मागीर एक विस्तारान करूया, बट लेट अस फोकस मोर ऑन सायटिका. सो पेशंट हू कम्स टू अस विथ सायटिका बिकॉज ऑफ स्लीप डिस्क.
सो हेजे खातीर कितें कितें ट्रिटमेंट ऑप्शन आसा. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज फर्स्ट इज इनिशियली सपोज पेशंटाक एक्यूट फेस सायटिका जाला. फॉर एक्झाम्पल आज आपणे वजन उबारलें, जिमान वचून वजन उबारलें आनी सडनली एकदम पेन स्टार्ट जालो, जो कमरेन स्टार्ट जालो आनी पांयान वचपाक लागलो, जाल्यार तशे पेशंटाक आमी फर्स्ट 2 ते 3 दीस रेस्ट एडवायज करता. सपोज एक पेशंट क्रॉनिक पेन घेवन आमचे कडेन येता, तेका आमी केन्नाच रेस्ट एडवायज करना. सो रेस्ट ओनली इफ इट इज एक्यूट इंजरी आनी दॅट टू ओनली फॉर 2 to 3 days. नेक्स्ट इज आइस पॅक एप्लिकेशन ऑर हीट एप्लिकेशन. इंजरी सपोज एक्यूट आसा जाल्यार वी रिकमेंड टू यूज आइस पॅक. इंजरी सपोज क्रॉनिक आसा म्हणल्यार 2-3 महिने जावन गेल्या आनी आमकां तरीपूय बॅक पेन जाता, जाल्यार वी रिकमेंड हीट. सो वी कॅन यूज हॉट वॉटर फॉर्मेंटेशन ऑर हीट बॅग्स. अशें कशे तरेन आमी हीट थेरपी यूज करपाक शकता. नेक्स्ट इज फिजिओथेरपी. ना फिजिओथेरपी म्हणल्यार कितें? फिजिओथेरपी म्हणल्यार आमकां आमचे कंडिशनाचे प्रमाणे टार्गेटेड फिजिओथेरपी दिवचे पडटा. फॉर एक्झाम्पल सपोज खंयच्या पेशंटाक स्लीप डिस्क आसा बिकॉज ऑफ नर्व रूट कंप्रेशन ऑर सम जॉइंट इन्वॉल्वमेंट, तेका प्रत्येक गजालीक स्पेसिफीक एक्सरसाइजीस आसतात आनी ते एक्सरसाइजीस एक ट्रेन फिजिओथेरपिस्ट तुमकां दिवपाक शकता. खुबशे फावटी आमी पळयल्या की आमी युट्यूब व्हिडिओ पळोवन काय फिजिओथेरपी एक्सरसाइज करता, पूण ते करून आमचो पेन एक्चुअली वाडपाक लागता. हे कित्याक लागून जाता की मोस्ट ऑफ द टाइम जे एक्सरसाइजीस सांगिल्ले असतात युट्यूबाचेर ऑर वॉट एवर विचेवर प्लॅटफॉर्म जनरलाइज एक्सरसाइज जे असतात ते सगळे कॉमन अशे एक्सरसाइजीस दिल्ले असतात. दे डू नॉट नो तुमकां एक्झॅक्टली कितें प्रॉब्लेम आसा. खुबशे फावट अशें जाता की आमचे पर्टिक्युलर नर्व एकदम कंप्रेस जाल्लो आसता आनी पर्टिक्युलर एक्सरसाइज केल्ल्यान तो आमचो पेन वाडपाक शकता ऑर नर्व कंप्रेशन वाडपाक शकता. ह्याच खातीर हे जे फिजिओथेरपी जे आसा that is better to be taken from a trained physiotherapist who is expert in this spine physiotherapy जे करतात पळय त्यांचे कडेन घेतल्यार खूब बऱ्याक पडटा. नेक्स्ट इज लायफस्टायल मॉडिफिकेशन. जर हो जो सायटिका पेन आसा तो खुबशे फावट पळयला की बिकॉज ऑफ लायफस्टायल हेजे खातीर आमचे येवपाक लागतात. तुमकां रिस्क फॅक्टर ऑलरेडी सांगिल्ले आसा. सो तुमी जर हे रिस्क फॅक्टराचेर काम केले जाल्यार हो पेन आमचो कंट्रोलान येवपाक शकता. हे सगळे करून सुद्दां तुमकां जर इम्प्रुवमेंट दिसना जाल्यार नेक्स्ट स्टेप इज मेडिकल मॅनेजमेंट. सो मेडिकल मॅनेजमेंटात आमी फर्स्ट तुमकां फार्मिकोथेरपी दितात. फार्मिकोथेरपी म्हळ्यार कितें? तुमकां कांय गुळयो दितात विच आर नोन एज नर्व पेन मेडिकेशन. आता हे नर्व पेन मेडिकेशनात 2 प्रकार असतात. एक न्यूरोपॅथिक पेन मेडिकेशन आणि एक मसल रिलॅक्सन. सो हे 2 तरेचे मेडिकेशन समज तुमकां दिले जाल्यार तुमचो हो जे इन्फ्लेमेशन जे जाल्ले आसा, नर्व इरिटेशन जे जाल्ले आसा ते कमी जावपाक लागता आणि नर्व हील जावपाक लागता. दीज आर नॉट रुटीन पेन किलर जे आमी एसिक्लोफिनेक, डायक्लोफिनेक अशे रुटीन पेन किलर जे पळयतात ते युजली पेन किलर अशे कंडिशनात आमकां चडशे हेल्प जायना. सो वी हॅव टू गिव सर्टन नर्व पेन मेडिकेशन ओनली. तुम्ही जर मेडिकल मॅनेजमेंट ट्राय केला आणि फिजिओथेरपी ट्राय केला तरी तुमकां कांय गुण पडना जाल्यार द नेक्स्ट स्टेप ऑफ मॅनेजमेंट इज कॉल्ड एज कंजर्वेटिव्ह मॅनेजमेंट विथ मिप्सीज. व्हॉट इज मिप्सी? मिनिमली इन्वेसिव्ह पेन अँड स्पाइन इंटरव्हेन्शन्स. आता हे मिनिमली इन्वेसिव्ह पेन अँड स्पाइन इंटरव्हेन्शन म्हणल्यार कितें? दीज आर सर्टन ग्रुप ऑफ प्रोसिजर्स विच आर डन इन द ऑपरेशन थिएटर. तुमकां ऑपरेशन थिएटरान व्हरून हे करचें पडटा. कित्याक? बिकॉज दे आर डन अंडर एक्सरे गायडन्स. एक्सरे पळोवन किंवा अल्ट्रासाउंड मशिनान पळोवन हे प्रोसिजर करचे पडटा. हे बारीक सुयेचे थ्रू करतात आमी. सो हितून कटिंग, स्टिचिंग, सुचरिंग अशें कांयच आसना. सो ब्लिडिंग बी जावपाचे चान्सेस चड आसना हितून. दीज आर व्हेरी सेफ प्रोसिजर्स आणि डे केअर प्रोसिजर म्हणल्यार तुमी सकाळी येवन सांजे घरा वचपाक शकता. अशें केल्ल्यान आमी युजली जे तुमचे पार्ट डॅमेज जाल्लो आसा, फॉर एक्झाम्पल तुमचे नर्व कंप्रेस जाला किंवा जॉइंट इन्वॉल्व जाला, तेच आमी टार्गेटेड थंय वचून तुमकां थंय मेडिसिन दितात आणि तुमकां मागीर पेन रिलीफ जाता. सो युजली मोस्ट पेशंट्स तांकां अशें केल्ल्यान बरो लॉंग टर्म पेन रिलीफ मेळटा आणि दे डू नॉट हॅव टू गो फॉर एनी परत करचें पडना हे सगळें. लास्ट इफ यू डोंट रिस्पॉन्ड टू एनी ऑफ दीस थिंग जाल्यार मागीर सर्जिकल करेक्शन करचें पडटा. सो दीज आर द डिफरंट स्टेप्स इन वीच यू हॅव टू मॅनेज युअर सायटिका पेन. नेक्स्ट वी कम टू सर्टन मिथ्स. म्हळ्यार सायटिकाक लागून थोडे काळ अशे गजाली आसा ज्या खातीर आमकां खूब डावट आसता ऑर थोडे मिथ्स आसता म्हळ्यार रॉंग कन्सेप्शन आसता आणि हे क्लियर करप खूब गरजेचें आसा. फर्स्ट म्हणल्यार सपोज म्हाका सायटिका जाला ऑर बॅक पेन जाला विच इज रेडिएटिंग डावन टू द लेग जाल्यार हांवें रेस्ट घेवपाक जाय. दिस इज व्हेरी रॉंग. रेस्ट घेवपाक जाय पूण केन्ना? एक्यूट इंजरी जाल्या, आजूच इंजरी जाल्या आपल्याक, आज आपणे कितें लिफ्ट केलें, बॅक पेन स्टार्ट जालें, इंजरी जाली, दॅट इज कॉल्ड एक्यूट इंजरी. सो तेन्ना तुका एक 2 ते 3 दीस रेस्ट घेवचो पडटा. आफ्टर दॅट देर इज नो रेस्ट, यू हॅव टू गेट मोबिलायज्ड अर्ली. सपोज आमी चड दीस रेस्ट घेवपाक लागता जाल्यार आमचे हे मसल्स बी वीक जावपाक लागता आणि बॅक पेनाचो इशू आनी जावपाक शकता. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट मिसकन्सेप्शन इज डॉक्टर म्हाका बॅक पेन जाला, म्हाका स्लीप डिस्क आसा, म्हाका बेल्ट घालचोच पडटलो. दिस इज ऑल्सो अ व्हेरी रॉंग कन्सेप्शन विच इज देर इन मोस्ट ऑफ द पीपल्स माइंड. सो जेन्ना आमकां स्लीप डिस्क जाता
सो तेन्ना आमकां बेल्ट घालपाची कांयच गरज आसना. बेल्ट केन्ना घालप आसता जेन्ना सपोज तुमच्या स्पायनान भितर हे वर्टिब्रल बॉडी आसा तांकां फ्रॅक्चर जाला किंवा फाटल्यान हांगा जे जॉयंट्स आसा थंय खंय फ्रॅक्चर जाला ऑर डिसलोकेशन जाला ताका आमी लिस्थेसीस म्हणटात. सो अशें सपोज तुमकां केन्ना जाला जाल्यार तुमकां बेल्ट घालचो पडटा सो दॅट द स्पायन रिमेन स्टेबल आनी ताका हिलिंग जावपाक टायम मेळटा. तुमकां जर हे कांयच गजाली ना आनी फक्त स्लीप डिस्क आसा विथ नर्व कंप्रेशन जाल्यार बेल्ट घालपाची कांयच गरज ना. अशें कारणान समज तुमी बेल्ट घातलो जाल्यार थोडे दीस तुमकां बरें दिसतलें बट आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टायम आमचे फाटीचे जे मसल्स जे आसा ते काम करपाचें बंद करतात. दे बिकम व्हेरी इनएक्टिव्ह आनी ते स्पाजमान वचपाक लागतात. जॉयंट्साचेर आनी लोड येवपाक लागता बिकॉज मुवमेंट इज रिस्ट्रिक्टेड दे आर नॉट वर्किंग आनी इफ जॉयंट्स आर नॉट वर्किंग मोबिलिटी ना जाल्यार ताका ब्लड सप्लाय सारको जायना ते जाम जावपाक लागता. सो इन दॅट केस स्लोली आमी पळयला की आमची स्टिफनस वाडपाक लागता, आमची फ्लेक्सिबिलिटी आनी मोबिलिटी डिक्रीज जावपाक लागता आनी आमचो बॅक पेन बी आनी वाडपाक लागता. सो बेल्ट इज अ बिग नो फॉर अ पेशंट हू हॅज कम टू अस विथ स्लीप डिस्क. नेक्स्ट, सायटिका हे फक्त जाणट्याकूच जावपाक शकता. आमी भुरगे आमकां कशें सायटिका जावपाक शकता? अगेन अ मिसकन्सेप्शन. सायटिका हे कोणाकूय जावपाक शकता. आजकाल आमी पळयता की सायटिका इज सीन मोर इन यंगर पॉप्युलेशन एज कम्पेर्ड टू एल्डरली पॉप्युलेशन. कित्याक लागून आजकालचे जे यंगर पॉप्युलेशन आसा तेंचे मोस्टली सिडेंटरी लायफस्टायल आसा, बसून काम करता, डेस्क जॉब आसता, एकूच जाग्याचेर कंटिन्युअसली बसून आसता. जेन्ना आमी एकूच जाग्याचेर कंटिन्युअसली बसून आसता तेन्ना आमचे डिस्क जे आसता ताका ब्लड सप्लाय सारको मेळना. हे जे दोन्ही हाडां मदीं जे डिस्क आसा ते फक्त जेन्ना मोबिलिटी जाता, जेन्ना आमी उठता, बसता, चलता, मुवमेंट जाता तेन्नाच ताका थ्रू ऑस्मोसिस ताका ब्लड सप्लाय आनी न्यूट्रियंट्स पावता आनी तेन्नाच ते बरे हेल्दी उरता. सपोज आमी एकूच जाग्याचेर कंटिन्युअसली बसून रावले ऑर एकूच जाग्याचेर कंटिन्युअसली उबे रावले जाल्यार त्या डिस्काक न्यूट्रिशन सारकें मेळना. अशें केल्ल्या कारणान डिस्क बेगीन डिजनरेट जावपाक लागता आनी आमकां सायटिका जावपाचे चान्सीस ऑर स्लीप डिस्क जावपाचे चान्सीस वाडटा. सेकंडली, हे जे तरणाटे जे आसा ते जिमान वचून वजन एकदम उवाडटा. टेक्नीक सारकी आसना, वॉर्मअप आमी सारके करना, लिफ्टिंग टेक्नीक रॉंग आशिल्ल्या कारणान किंवा हिसपा भायर वयर वजन उबारल्या कारणान आमच्या बॅकाचेर लोड येता आनी परत थंय स्लीप डिस्क वा हर्निएटेड डिस्क जावपाचे चान्सीस जाता. सो दिस इज अनदर मिसकन्सेप्शन विच हॅज टू बी हँडल्ड. नेक्स्ट मिसकन्सेप्शन म्हणल्यार आतां म्हाका स्लीप डिस्क जालें, हर्निएटेड डिस्क आसा, आतां म्हाका आनी कांय उपाय ना, आय हॅव टू गो फॉर सर्जरी. व्हेरी रॉंग. रिसर्चा प्रमाणे आमी पळयल्लें आसा की 90% ऑफ द पेशंट्स हू हॅव स्लीप डिस्क, सायटिका एंड बॅक पेन डू नॉट रिक्वायर सर्जरी. तांकां फक्त कन्झर्वेटिव्ह लायन ऑफ मॅनेजमेंट करून कंप्लीट क्युअर दिवपाक मेळटा. फक्त 10% असे लोक असतात तांकां सर्जरीची गरज आसता. हे 10% लोक तांकां कांय रेड फ्लॅग सायन्स म्हणून आसता विच आय विल टेल यू इन डिटेल इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. सो तांकांच फक्त सर्जरीची गरज आसता. बाकीचे 90% लोक सक्सेसफुली आमी ट्रीट करपाक शकतात ओनली बाय कन्झर्वेटिव्ह लायन ऑफ मॅनेजमेंट विच आय ऑलरेडी टोल्ड यू अर्लियर. आय होप आज जी सायटिकाची तुमकां हांवें म्हायती दिल्ली आसा तेजो तुमकां खूब फायदो जातलो. जर तुमकां किंवा तुमच्या कोणाकूय सोयऱ्याक किंवा तुमी कोणाक वळखता तांकां असो सायटिकाचो पेन किंवा त्रास जाता तांकां तुमी हो व्हिडिओ फॉरवर्ड करपाक शकता. जाता तितले लायक, शेअर आनी सबस्क्रायब करात आनी तुमकां जर कितें क्वेरीज आसा वा तुमकां काय सल्लो घेवपाचो आसा आमचे कडेन जाल्यार आमचो अपॉइंटमेंट नंबर आनी क्लिनिकाचो एड्रेस सकयल दिल्लो आसा. टिल देन हॅव अ नायस डे, टेक केअर, देव बरें करूं, नमस्कार.